जे काही वातावरण बिघडलेलं आहे, निवडणुका तर येतात जातात, परंतु जे वातावरण जे बिघडलेलं आहे वातावरण, ते वातावरण दुरुस्त झालं पाहिजे. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सगळे लोक गुण्यागोविंदाने राहिले पाहिजे. कारण मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीचं आरक्षण कमी होणार नाही अशी भूमिका सरकारने पहिल्या दिवसापासून घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर आज मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो, ज्या मराठवाड्यामध्ये कुणबी नोंदी सापडत नव्हत्या, जुन्या नोंदी असताना कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हती, परंतु ती आम्ही द्यायला लावली. कुणबी प्रमाणपत्र आता मिळत आहेत. 10% मराठा समाजाला वेगळं आरक्षण आम्ही दिलं. त्याचबरोबर मुलींचं शिक्षण मोफत केलं आता, उच्च शिक्षण. आणि सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाला देखील योजना देण्याचं काम आपल्या सरकार करतंय. आणि ओबीसी इतर समाजावर कुठल्याही समाजावर अन्याय न करता ही भूमिका आजही आमची कायम आहे, कालही होती. आणि त्यामुळे यामध्ये एवढंच आहे की जेव्हा आपण, माझं सगळ्यांना आव्हान आहे ओपन, की आपण बसा, चर्चा करा, तुमच्या काय मागण्या आहेत ते सांगा. मागण्या आपण जेव्हा सुरुवातीला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी आपण पूर्ण केली, मराठा समाजाला आरक्षण देण्याची ती मागणी आपण पूर्ण केली. आज मोठ्या प्रमाणावर आपण त्याच्यावर काम केलेलं आहे. त्यामुळे जे कोणी याच्या बाबतीमध्ये ज्यांना चर्चा करायची आहे, मग मनोज जरांगे असतील, ओबीसीचे नेते असतील आणि राजकीय जे काही सर्व पक्षीय नेते आहेत, यांनी एकत्र बसून हा मार्ग काढला पाहिजे. पण साहेब, शरद पवार म्हणाले की शरद पवार म्हणतात की दोन्ही गटांना वेगवेगळी वचनं दिली आणि त्याच्यामुळे आज असं कुठले आम्ही जे बोलतो ते जाहीरपणे बोलतो. आम्ही गुपचूप कुठलंही काम करत नाही, लपून छपून काम करत नाही. जी आमची जाहीर भूमिका पहिल्या दिवसापासून होती ती सरकारची भूमिका आजही कायम आहे. आणि त्यामुळे कुणी कुणावर आरोप करता कामा नये. देवेंद्र फडणवीस जी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले, मी त्यांच्यासोबत होतो. आणि हे आरक्षण दिल्यानंतर हायकोर्टात टिकलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये सरकार बदलल्यानंतर महाविकास आघाडी ते टिकवू शकले नाहीत. जेव्हा जेव्हा मराठा समाजाला न्याय देण्याचा जेव्हा संधी होती तेव्हा त्यांना न्याय दिला नाही. मराठा समाजाच्या जीवावर नेते झाले, राज्यकर्ते झाले, परंतु मराठा समाजाला वंचित ठेवण्याचं काम केलं. जेव्हा जेव्हा संधी होती तेव्हा दिलं नाही. परंतु देवेंद्रजी यांनी दिलेलं आरक्षण ते टिकवू शकले नाहीत. पण आमचं सरकार पुन्हा आल्यानंतर युतीचं आम्ही पुन्हा आरक्षण दिलेलं आहे, पुन्हा कुणबी प्रमाणपत्र दिलेली आहेत, पुन्हा मराठा समाजाला ज्या ज्या योजना ज्या आहेत त्यांचा लाभ आम्ही देतोय. 5,000 अधिसंख्य पदं निर्माण करून जे त्या काळामध्ये कोर्टाचा निर्णय झाला, सुप्रीम कोर्टाचा आरक्षण रद्द करण्याचा, त्या काळात ज्यांचं सिलेक्शन झालं होतं, ज्यांना अपॉइंटमेंट नव्हती, अगोदरचे राज्यकर्ते घाबरले, परंतु आम्ही त्यांना नोकऱ्या दिल्या. त्यामुळे मराठा समाजातल्या तरुणांनी देखील याचा विचार केला पाहिजे आणि 10% आरक्षण आपण दिलेलं आहे त्याचा फायदा घेतला पाहिजे. आज आपण मुलींचं शिक्षण मोफत केले, त्याचा फायदा घेतला पाहिजे. आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा आपण व्याज सरकार भरतोय, 15 लाख रुपये त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आपण योजना केलेल्या आहेत, त्याचा लाभ घेतला पाहिजे. आज आपण जे स्टायपंड देतोय त्याचा देखील तरुणांनी फायदा घेतला पाहिजे. त्यामुळे हे सगळं जे आहे हे सर्व समाजाला कुठंही कुणाचं कमी न करता देण्याची भूमिका सरकारची आहे. आणि म्हणून आमची जशी भूमिका आहे तशी भूमिका सर्वांनी ओपनली घेतली पाहिजे. या राजकीय फायद्यासाठी कुठल्याही समाजाला वेठीस धरता कामा नये. निवडणुका येतात जातात आणि त्यामुळे निवडणुकीपुरतं कुणालाही कुठल्याही समाजाला वापरता कामा नये स्वतःच्या फायद्यासाठी. एवढंच माझं म्हणणं आहे. संधी होती तेव्हा विरोधकांनी मराठा समाजाला न्याय दिला नाही, मराठा समाजाला 10% वेगळं आरक्षण दिलं. हे या विरोधकांच्या वावड्या आहेत, या विरोधकांच्या वावड्या आहेत. विरोधकांना पोटदुखी झालेली आहे. आणि मी कालही म्हणालो की या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यांना आम्ही जी योजना सुरू केली, गॅस सिलेंडरची योजना सुरू केली, ही त्यांना हजम झालेली नाही. त्यांना हजमोला द्यायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी, हे सावत्र भाऊ आहेत माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांचं बरोबर लक्ष ठेवा. हे सावत्र भाऊंना तुम्हाला दिलेले पैसे
तुम्हाला पैसे मिळता कामा नयेत, ही योजना सुरू होता कामा नये, याच्यात खोडा घातला पाहिजे आणि यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. परंतु आम्ही सरकार म्हणून हा निर्णय घेतलेला आहे आणि या सर्व लाडक्या बहिणींच्या योजनेला जेवढे पैसे लागणार आहेत याची सगळी तरतूद केलेली आहे. युवकांना स्टायपेंड जो लागणार आहे त्याची तरतूद सरकारने केलेली आहे. पूर्णपणे तरतूद केल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. आम्ही कधी कुठला निर्णय घेतल्यानंतर प्रिंटिंग मिस्टेक कधी म्हणत नाही, चुनावी जुमला था असं म्हणत नाही. कारण आम्ही निर्णय घेतलाय तो पूर्ण विचारांती घेतलाय. सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आनंद झाला पाहिजे. महिलांना आता जेव्हा आम्ही ST मध्ये 50% सवलत दिली, ज्येष्ठांना मोफत दिलं, तेव्हा काय निवडणुका होत्या? लेक लाडकी योजना केली तेव्हा काय निवडणुका होत्या? आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कुठलं काम करत नाही. आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी आणि माझ्या लाडक्या भावांनी बरोबर लक्षात ठेवा, तुमचे विरोधक कोण आहेत, कोणाला पोटदुखी झालेली आहे. तर आमच्या भूमिकेप्रमाणे सर्वांनी भूमिका घेतली पाहिजे असं मुख्यमंत्री म्हणालेत. चर्चेतून मार्ग काढावा असं देखील आंदोलनकर्त्यांना आवाहन केलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी. त्याचबरोबर लाडक्या बहीण योजनेचा त्रास हा सावत्र भावांना अधिक होतोय असं म्हणत विरोधकांवर देखील त्यांनी टीका केली.